पिंपळगाव राम श्रीराम नगरीमध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही गटाच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व चांदवली, टाबरेवाडी, पिंपळगाव, शेवाळवाडी, वडगाव, काशिंबे, एकलैर आणि सर्व गावातील खाल्ल्या अवसरी वरल्या अवसरी हे सर्व मतदार इथं सभेसाठी हजर आहात आणि हे उमेदवार आलेले आहे. दोन्ही उमेदवार आपलं आबन साहेब आणि इतर हे दोन्ही उमेदवार असेल त्या सगळ्यात जास्त मतांनी निवडणार उमेदवार कोणी जे मतदारसंघ आहेत सगळ्या मतदारसंघापेक्षा हे दोन्ही उमेदवार त्याचं कारण असे त्याचं कार्य चांगले निकम साहेब सुद्धा इथं हजर आहेत आणि सर्वांची नावं घेता मला घेता येणार नाही कारण तारीख आपल्या थोडा होणार आहे. अजून कार्यकर्त्यांना खूप बोलायचे तेव्हा सगळ्यांचा आल्याचा आभार मानतो आणि हे सगळे उमेदवार आपले भरपूर निवडून येतील. दुसरं असं की जे आता माझ्यापेक्षा पहिल्या त्यांनी सांगितले का स्वतःची खिशाची देणगी देण्याची इच्छा ही आधी तर 2% लोकांची इच्छा होती असं जास्तपर्यंत असं उमेदवार आपले आबन साहेब हे 1 कोटी रुपये देऊन शाळेचे आणि शाळेला होत असतं जर शाळा असली तरच माणसाला सगळ्या गोष्टी करता येतात. मी स्वतःचा अनुभव सांगतो. मी गणेश शिकवून असताना सुद्धा मला थोडे काही ठिकाणी अडचण येते पण शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षणासाठी त्यांनी 1 कोटी रुपये दिले आणि शाळेची परवानगी केली. तसं आता आमच्या श्रीमंत आरोग्याकडे देणगी दिली. इंदोर साहेब आम्ही साहेबांचं काम चांगले त्यामुळे आमच्या पिंपळगावामध्ये सुद्धा बरेचसे कामं बाकी आहेत. आता कार्यकर्त्यामध्येच आमचं एकाच झालाय आपल्याला काय त्यांची निंदा करायची नाही पण आपल्याला ही लोक निवडून आल्यानंतर हे चांगल्या मताने निवडून आल्यानंतर येणारच ते सगळं नाही आणि ते तुम्हाला रस्ते आता बऱ्याच ठिकाणी छोटे रस्ते काही कंदाच्या बाजूचे काही व्यवस्था कधी आहे आपल्याकडे पहिले संडास झालं त्याच्यानंतर काही संडासाचे